बस तोच आशा. अहो बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. मुक्ता, मुक्त. तुम्ही आराम करा बरं. तुझा नवरा म्हणून मी खूप चुकीचं वागलो ना ग तुझ्याशी. आता तुम्ही घरी परत या. यापुढे मी तुमच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करणार नाही. नीरजा, या पुढे तुला खूप खंबीर राहायला हवं. मी मुक्ताला आता तुझ्या हवाली करतो. कोणत्याही परिस्थितीत तिला न्याय मिळवून देत. मुक्ता, आता तुझी जबाबदारी आहे नीरजा. अजून एक खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे नीरजा. माझा अपघात हा अपघात नव्हता. माझा अपघात हा या काय होतंय? मिसेस पत्नीस, काय झालं डॉक्टर? हे बरे आहेत ना? आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं कसं शक्य आहे? डॉक्टर, तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही प्लीज परत बघा. तुमचा गैरसमज होतोय. तसं झालं असतं तर आम्हाला आनंदच वाटला असता मिसेस पत्नीस. बघा ना माझ्याकडे प्लीज. तुम्ही आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. सांग ना डॅड. डॅड प्लीज बोला. डॅड बोल बोल. सांग ना डॅड ना बोल. दाजींच्या मनात आमच्याविषयी किंतु होता, माहिती आहे आम्हाला. पण तरी बी आम्ही नेहमी त्यांच्या भल्यासाठीच देवाकडे प्रार्थना करत आलो. दाजींच्या नशिबासोबत तुझ्या नशिबाची गाठ बांधली होती. देवानं आमचं आयुष्य बी त्यांना देव अशी आम्ही सतत प्रार्थना करत आलोय देवाकडे. एक विचारू? अगदी खरं खरं सांगा. ते विचारायला लवकर विचार, मला टाइम नाही. काका इथे आले होते मुक्ताच्या बाळाला न्यायला, पण तुम्ही नकार दिला म्हटल्यावर त्यांनी तुम्हाला धमकी दिली आणि ते मुंबईला परत निघाले. आणि मुंबईला पोहोचण्याआधीच त्यांचा ऍक्सिडेंट झाला. काय म्हणायचंय तुला? हा ऍक्सिडेंटच होता की काकांना मारण्याचा डाव हा तुमचाच होता ना?